तुम्हाला मी उदाहरण देतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राशिवडे नावाचे एक खेडेगाव आहे. तिथे एकदा मी महिला बचत गटांसमोर लेक्चर द्यायला गेलो होतो. स्त्री समाजाचा आधारस्तंभ असं एक माझं व्याख्यान असतं. त्या व्याख्यानामध्ये मी हे उदाहरण देतो नेहमी. समोर एक 400 बायका बसल्या होत्या. डोक्यावरून पदर घेतलेल्या सगळ्या बायका. डोळ्यासमोर चित्र उभं राहण्यासाठी तुम्हाला सांगतो. आणि त्यावर मी असा विषय मांडत होतो की स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची 2 चाकं आहेत. एक चाक म्हणजे स्त्री, दुसरं चाक म्हणजे पुरुष. तेव्हा मला असं वाटलं की अरे या खेड्यापाड्यातल्या बायका त्यांना रथ आणि चक्र आणि हे काय समजेल की नाही, म्हणून म्हटलं थोडं सोपं करून सांगूया. म्हणून मी असं सांगितलं की स्त्री आणि पुरुष ही एकाच गाडीची 2 चाक आहेत. एक चाक म्हणजे स्त्री, दुसरं चाक म्हणजे पुरुष. मागे एक 80 वर्षाच्या बाई होत्या. त्यांनी हात वर केला. म्हणजे मला काहीतरी बोललाय त्यांनी. आता एवढी 80 वर्षाची बाई म्हटलं तर म्हटलं आजी या तुम्ही या. म्हणजे दोघी जण त्याला धरून आल्या. त्या आल्यानंतर तिने माझ्या हातातलं माईक घेतला आणि मला विचारलं तुम्ही आता काय म्हणला. आता थोडंसं त्या खेडवळ भाषेतच सांगतो कारण ते तसं सांगितल्याशिवाय मजा येणार नाही म्हणून. तुम्ही आता काय म्हणला. म्हटलं मी असं सांगितलं आजी की स्त्री आणि पुरुष ही एकाच गाडीची 2 चाकं आहेत. एक चाक म्हणजे स्त्री, दुसरं चाक म्हणजे पुरुष. आजीने विचारलं कोणत्या गाडीची. कोणत्या गाडीची म्हटलं आमची हवा गेली अशी. मी सांगू म्हटली. यांनी सांगितलं ना अगदी बरोबर आहे. स्त्री आणि पुरुष ही एकाच गाडीची 2 चाकं आहेत. एक चाक म्हणजे बाई, दुसरं चाक म्हणजे पुरुष. अगदी बरोबर आहे. कोणत्या गाडीत सांगू. अगं सायकलीची. तुम्हाला सांगते पुढचं चाक म्हणजे पुरुष, मागचं चाक म्हणजे बाई. आता मला सांगा कॅरियर कुठल्या चाकावर असते. ओझं कुठल्या चाकावर ठेवलेलं असते. कुलूप कुठल्या चाकाला लावलेलं असते. ब्रेक कुठल्या चाकाचा दाबायचा असतोय. मागच्या. का ठोंब्या का नुसती घंटी वाजवायला का हँडल वळवायला. समान हक्काची. मनगटात ताकद पाहिजे ग बायानो. अगं जिजाबाईंनी कुणाकडे समान हक्क मागितला तर काय. झाशीच्या राणीने कुणाकडे समान हक्क मागितला तर काय. मनगटात ताकद पाहिजे ग बायानो. कुठला समान हक्क भीक मागितल्यासारखा मागताय. चला होता कामाला. कुठल्या खेड्यातली बाई हो. पण खूप काही मोठं लॉजिक तिने मला दिलं. खूप काही वेगळी समज दिली मला त्या बाईने. आणि मला ते जाणवलं की येस हे खरं आहे.